बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने आता पूर्ण झालेत. संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार? अंजली दमानिया यांनी थेट हा सरकारला सवाल केला. तर धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, दमानिया यांनी ही टीका केली आहे. धनंजय मुंडेंचा पाठिंबा वाल्मिकला नसता तर देशमुखांचा खून झालाच नसता, अशी पोस्ट देखील यावेळी दमानिया यांनी केली. संतोष देशमुखांना न्याय द्यायचा असेल तर आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता अंजली दमानिया आक्रमक झाली. अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरपंच संतोष देशमुखांना जाऊन तब्बल 2 महिने पूर्ण झालेत, आज तरी राजीनामा होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. धनंजय मुंडेंवरील सर्व आरोपांचे पुरावे मी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, सीबीआय, एसीबीला पाठवले यावेळी अंजली दमानिया यांनी ट्विट केलं. मंत्री धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांचा खून झालाच नसता, असं सुद्धा यावेळी अंजली दमानिया यांनी आपलं मत व्यक्त केलं. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा देखील रिकव्हर झालेला नाही. अद्याप हा डेटा रिकव्हर का झाला नाही असा सवाल केलाय. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार, त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, असं सुद्धा यावेळी अंजली दमानिया यांनी ट्विट केलं. आता आज तरी चौकशी लावतील आणि मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा यावेळी अंजली दमानिया यांनी केली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत. उदय, खरं तर संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार असा थेट सवाल करत होता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केला आहे. नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर अंजली दमानिया या सुरुवातीपासून संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तपासाबाबत पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे आरोप देखील केले आहेत, पत्रकार परिषदा घेतल्या आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची देखील भेट घेतली आहे. आता आज संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले. आता या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक पत्र मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तसेच विविध तपास यंत्रणा असतील यांना देखील लिहिलं असून आता या प्रकरणात त्यांनी चौकशी होणं बाकी आहे आणि ही चौकशी जर व्हायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. आता यावर या सगळ्या यंत्रणा असतील, मुख्यमंत्री असतील, काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. करण, नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.